उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर 2 दिवसांआधी मुस्लिम संघटनांनी आंदोलन केलं आणि त्यावरून संजय राऊतांनी फोटो सार्वजनिक करत आरोप केलेले आहेत। मुख्यमंत्री शिंदेंचे भाडोत्री आणि सुपारीबाज लोक होते असं राऊत म्हणाले। पाहूयात। अफसोस जब बात मुसलमानों की आई, उनकी जमीन की आई, तो संसद से ये लोग भाग गए। मुसलमानों ने भर भर के 99% मत दिया। उसका ये आधार था कि जब इस बिल के ऊपर चर्चा हो रही थी तभी 9 से 9 सांसद जो थे यूबीटी के, उन्होंने वॉकआउट किया। जब चर्चा के लिए बिल आया था ये लोग कहाँ थे? 2 दिवसांआधीच उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर मुस्लिम संघटनांचं आंदोलन शिंदेंच्या भाडोत्री माणसांचं होतं असा आरोप राऊतांनी केलाय। वक्फ बोर्डाच्या सुधारणा विधेयकावर उद्धव ठाकरे आणि त्यांच्या 9 खासदारांची भूमिका काय असा सवाल मुस्लिम आंदोलनकर्ते करत होते। मात्र हे आंदोलन मुख्यमंत्री शिंदेंकडून स्पॉन्सर्ड असून ती माणसं शिंदेंचीच आहेत असे आरोप फोटो दाखवत संजय राऊतांनी केले। शिंदेंचे भाडोत्री होते मुख्यमंत्र्यांचे, सुपारीचे सगळे जे खेळ आहेत सध्या हे वर्षा बंगल्यावर चालतात। सुपारीबाज हा जो आहे सलमान शेख हा मातोश्रीच्या बाहेर होता। सलमान शेख आणि हेच महाशय कोणाबरोबर आहेत हे पाहतो। अफराफ सिद्दीकी हा मातोश्रीच्या बाहेर घोषणाबाजी करत होता। हा कोणाबरोबर आहे हे आपण पाहून घ्या। हा सगळ्यात जास्त बोलत होता इलियास शेख। आता हे इलियास शेख महाशय कोणाबरोबर आहेत समजून घ्या। इलियास शेख बघा तुम्ही, हे महाशय आहेत अकरम शेख, हे होते त्या मोर्चामध्ये आंदोलनात। आता हे अकरम शेख जे आहेत हे कोणाबरोबर आहेत भाडोत्री? जसं मोगलांच्या घोड्यांना संताजी धनाजी पाण्यात दिसायचे तसा मी दिसतो। माझं म्हणजे महायुतीचं सरकार स्थापन झालं त्यांना अजून हजम होत नाही की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालाय। जे घटनाबाह्य सरकार म्हणतात, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणतात, ते योजनेचे फॉर्म कसे भरतात, त्या योजनेचे बॅनर कसे लावतात, यांना फक्त घेणं माहीत आहे, देणं माहीत नाही। पण आमचं सरकार देणार आहे। राऊतांना आंदोलनकर्ते अकबर सय्यद यांनी प्रत्युत्तर दिलाय। लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांनी ठाकरेंच्या शिवसेनेला भरभरून मतं दिली, मग आमचा काय फायदा झाला असा सवाल सय्यद यांनी केलाय। जो हम लोग वहाँ पे जाके बात करने के लिए हम लोग बात रखने गए थे कि भाई ये मुसलमानों ने भर भर के जो वोट दिए, ये वोट किधर गए? मेरा फाउंडेशन का मैं हेड हूँ। मुझे जब मेरे जो पदाधिकारी लोग हैं, अब मेरे जो लोग, उन्होंने मुझे बोला कि भाई ऐसी की बात ऐसी हो गई, बराबर के हमने भर भर के वोट दिए। जलन इस बात की, चिड़ इस बात का है कि भाई हमने इतने ईमानदारी से, इतनी भूखे प्यासे रह के, पेट से औरतें बराबर लाइन में लगी थी वोट डालने के लिए, और उसका क्या सिला मिला? गुरुवारी लोकसभेत अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू यांनी वक्फ बोर्डाचं सुधारणा विधेयक मांडलं। त्यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार उठून गेल्याचा आरोप शिंदेंच्या शिवसेनेचा आहे। राष्ट्रवादी पक्षाच्या आणि शरद पवार पक्षाच्या साहेबांच्या पेरोलवरती संजय राऊत आहेत। तुमची वक्फ बोर्डाच्या जो सुधारणा विधेयक आलेला आहे आणि ज्यावेळी संसदेमध्ये हा विषय चर्चेला आला तेव्हा तुमचे खासदार होते कुठे? का पळून गेले? ही डबल ढोलकी हा जो प्रकार आहे, जो दुतोंडी साप, यांचं त्या विधेयका संदर्भात मत काय, त्यांच्या पक्षाची भूमिका काय, यांनी स्पष्ट करायला पाहिजे होतं। आता वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयकात नेमक्या कोणत्या दुरुस्ती सुचवण्यात आल्या आहेत तेही बघूयात। वक्फ हा अरबी शब्द असून अल्लाहच्या नावानं अर्पण केलेली वस्तू किंवा देणगी, ज्यात जंगम आणि स्थावर मालमत्तेचाही समावेश आहे। कोणतीही मुस्लिम व्यक्ती त्याची संपत्ती वक्फला दान करू शकते आणि वक्फ बोर्ड मालमत्तेचं व्यवस्थापन करते। आता जे कायद्यात बदल सुचवण्यात आलेत त्यानुसार वक्फ बोर्डावर 2 बिगर मुस्लिम सदस्य नियुक्त केले जावेत। वक्फच्या जमिनीचं सर्वेक्षण करण्याचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडून काढून जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात यावेत। एखादी मालमत्ता ही वक्फ अंतर्गत येते की नाही हे ठरवण्याचा वक्फ बोर्डाला अधिकार नसेल। वक्फ बोर्डाचा कारभार ऑनलाईन होईल आणि त्यावर केंद्रीय मंत्रालय देखरेख ठेवेल। केंद्रीय वक्फ परिषद आणि राज्य वक्फ बोर्डावर महिला सदस्य अनिवार्य असतील।
लोकसभेत काँग्रेस आणि समाजवादी पार्टीनं या दुरुस्ती विधेयकाला विरोध केलाय। आता हे दुरुस्ती विधेयक संसदेची संयुक्त समिती अर्थात JPC कडे पाठवण्यात आलंय। मात्र मातोश्री बाहेरच्या आंदोलनावरून राऊतांनी शिंदेंवर आरोप केलेत। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।